श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 13 एप्रिल वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत वरुथिनी एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी असे म्हटले जाते. ही एकादशी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. वरुथिनी या शब्दाचा अर्थ संरक्षण करणारी असा होतो. असे मानले जाते की या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो आणि त्याला मोक्षप्राप्ती होते. हे व्रत इतके प्रभावी आहे की हे व्रत केल्याने व्यक्तीला आयुष्यात सुख समृद्धी सौभाग्य प्राप्त होते. विशेष करून स्त्रियांनी हे व्रत केले तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. पुराणिक कथेनुसार वरुथिनी एकादशीचे फळ हे 10,000 वर्ष कठोर तपस्या केल्याने मिळणाऱ्या फळासमान असते आणि म्हणून या दिवशी अनेक जण व्रत करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करत असतात. एवढंच नाही तर या एकादशीचे महात्म्य ऐकल्याने किंवा फक्त वाचल्याने हजारो वर्षांच्या अन्नदानाचे आणि कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते. आणि ही वरुथिनी एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या वराह अवताराला समर्पित आहे. धार्मिक दृष्टीने ही वरुथिनी एकादशी अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या सोमवार वरुथिनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उद्या सोमवारी वरुथिनी एकादशीला करायचा आहे. शक्यतो सकाळी 12 वाजण्याच्या आत तुम्हाला ही एक वस्तू आहे तर ती घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहेत. जर उद्या सकाळी तुम्हाला नाही शक्य झाले तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा जो उपाय आहे तर हा करू शकता. म्हणजेच हा उपाय तुम्ही सकाळी करायचा आहे किंवा संध्याकाळी करायचा आहे. दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करता येणार नाही. ज्या घरामध्ये वरुथिनी एकादशीला हा एक उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. तसेच त्या घरावर कोणतेही वाईट संकट अडचणी अडथळे जे आहे तर ते येत नाही. कारण वरुथिनी म्हणजेच सर्व संकटांना दूर करणारी अशी ही तिथी आहे आणि म्हणून या दिवशी आपण हा उपाय जर केला तर आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक अडचणी ह्या दूर होतात. जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही, एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील, म्हणजे व्यवसाय हा तुमचा व्यवस्थित चालत नाही, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही, पैसा आला तरी तो कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून निघून जातो, तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही. आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही, तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी ऐश्वर असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. किंवा आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे, घरामध्ये एक सकारात्मक आणि आनंदाचे वातावरण असणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. आणि खरं तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात.
प्रत्येकाला पैसा तर हवा असतो, परंतु त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आपल्याला उद्या हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. आणि एकादशी तिथी म्हटलं की सर्वश्रेष्ठ तिथी असते. या तिथीवरती आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. तसेच पुराणिक कथेनुसार असेही सांगितले जाते की एका व्यक्तीने हा जो उपाय आहे तर हा उपाय केला होता वरुथिनी एकादशीला. आणि जेव्हा त्या व्यक्तीने व्रत करून हा उपाय केला तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकट, अडचणी, अडथळे जे आहेत तर ते दूर झाले होते. त्या व्यक्तीला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न झाले होते. आणि म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर उद्या व्रत आवर्जून करा. व्रत नाही शक्य झाले, फक्त तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. जर तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल ना तर काय करायचं, फक्त उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला कोणतेही तामसिक पदार्थ खायचे नाही. तसेच भाताचे सेवन करायचे नाहीत, ज्यामध्ये तांदूळापासून बनवलेले पदार्थ जे असतात, पापड, तर ते या दिवशी सेवन करू नये. तरीही आपल्याला या एकादशीचं जे काही पुण्य आहे तर ते प्राप्त होत असते. आणि शक्य असेल तुम्ही उपवास करू शकता. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्या. भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक तुम्ही करायचाच आहे. जर मूर्ती नसेल, फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा. तेही नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते, तर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करा. त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य, पिवळ्या रंगाची मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहेत. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे. आता लिंबू घेताना तुम्हाला पिवळ्या रंगाचाच घ्यायचा आहे, हिरव्या रंगाचा तुम्हाला लिंबू घ्यायचा नाही. जो लिंबू पिकलेला असतो ना तो थोडासा पिवळसर रंगाचा असतो आणि जो कच्चा असतो ना तो हिरव्या रंगाचा असतो. आणि बघा, एकादशीच्या दिवशी पिवळ्या वस्तूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा लिंबू घ्यायचा आहे. मधोमध तुम्हाला तो कट करायचा आहे. लिंबामधला रस जो आहे ना तो तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. त्या रसाचं नंतर काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आता तुम्ही त्या लिंबामधला रस काढून घेतल्यानंतर त्या लिंबाच्या फोडीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. म्हणजेच त्या लिंबाचा आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे. कशा पद्धतीने तयार करायचं आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला लिंबू कट करायचा आहे, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. आणि या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात लावायचे आहेत. लांब कापसाची वात लावायची नाही, फुलवात लावायचे आहेत. आणि हे दोन्ही दिवे जे आहेत तर ते तुम्हाला तयार करून घ्यायचे आहेत. लिंबू तुम्हाला मधोमध आडवा कट करून अशा पद्धतीने 2 दिवे तयार करायचे आहे. यानंतर काय करायचं आहे, एका कलशामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, गंगाजल टाकायचं आहे. आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला सर्वप्रथम पुसून काढायचं आहे. यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला हे 2 दिवे जे आहेत ते तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचे आहेत. जे लिंबाचे दिवे आहेत तर हे प्रज्वलित करायचे आहेत. आता काय करा, मातीची पंती घ्या आणि पंतीमध्ये हा लिंबाचा दिवा ठेवा, जेणेकरून तो व्यवस्थित जळेल. आणि जर बाहेरच्या साईडने हे दिवे ठेवायला जागा नसेल तर तुम्ही आतल्या साईडने ठेवले तरीसुद्धा चालेल. फक्त डाव्या आणि उजव्या या दोन्ही साईडला हे दिवे तुम्हाला ठेवायचे आहे. यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलं आहे तर उंबरठ्यावरती मधोमध तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर हळदीने तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि त्या स्वस्तिकच्या खाली ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहायचा आहे. आता हे दिवे तुम्ही लावल्यानंतर ना कमीत कमी 1.5 ते 2 तास जळत राहतील एवढं तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्हाला उचलून निर्माल्यमध्ये टाकून द्यायचे आहेत. आता तो लिंबाचा रस असणार आहे तर तो काय करायचा, तर हा लिंबाचा रस तुम्हाला फेकून न देता किंवा जेवणामध्ये न वापरता
तो लिंबाचा रस तुम्हाला फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. त्याच दिवशी तुम्ही टाकला तरीही चालेल किंवा दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे त्या दिवशी तुम्ही हा लिंबाचा रस पाण्यामध्ये टाकला तरीसुद्धा चालेल, परंतु फरशी पुसण्याच्या पाण्यामध्येच तुम्हाला हा रस टाकायचा आहे. आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या वरुथिनी एकादशीला करायचा आहे. खूप जास्त प्रभावी उपाय आहेत. हा उपाय जर तुम्ही केला तर बघा तुमच्या घरामध्ये जे काही संकट, अडचणी, अडथळे आहेत, कुटुंबावरती वारंवार संकट येत असेल, विघ्न येत असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात आणि आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट जे आहे तर ते येत नाही. त्याचबरोबर वरुथिनी एकादशीला एक लिंबू घ्या आणि आपल्यावरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 7 वेळा उतरवून घ्या. आणि यानंतर हा जो लिंबू आहे तर हा आपल्या घरातील एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी तो उचलून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. जेव्हा असा लिंबू तुम्ही स्वतःवरून उतरवून घेतात तेव्हा तुमच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा, तुम्हाला कुणाची वाईट नजर लागलेली असेल तर ती निघून जाते आणि आपली प्रगती व्हायला सुरुवात होते. तर हा एक उपायसुद्धा तुम्ही वरुथिनी एकादशीला करू शकता. संपूर्ण दिवसामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर उद्या वरुथिनी एकादशीला आर्थिक समृद्धीसाठी भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी किंवा माता लक्ष्मीच्या चरणी एक पिवळे लिंबू आवर्जून अर्पण करा. यामुळे धनप्राप्तीचे मार्ग हे मोकळे होतात असे मानले जाते. म्हणून हा एक लिंबू तुम्ही नक्की अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी तो तुम्ही स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर उद्या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्या झाडाखाली एक लिंबू ठेवून यावे. यानंतर मागे वळून न पाहता सरळ घरी यायचं आहे. असं केल्याने जुन्या संकटांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी लिंबू खाणे हे सुद्धा खूप शुभ मानले जाते, म्हणून तुम्ही लिंबू देखील खाऊ शकता. तर हे काही प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला उद्या वरुथिनी एकादशीला करायचे आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.